जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 14/8/2026 पुणे महानगरपालिकेसमोर मूळ भारतीय जागृती विकास संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. विषय: पुणे स्टेशन येथील बस स्थानकाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे. यासाठी प्रभागातील 4ही नगरसेवकांनी ठराव मंजूर करून घ्यावा व त्वरित नामांतर करावे. पुणे स्टेशनला जाण्यासाठी अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ॲम्ब्युलन्स उभ्या असतात. फुटपाथवर व्यावसायिक व्यवसाय करतात. तरी अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे. रस्त्यावर व्यवसाय करणारे व्यावसायिकांना मनपाने गाळे उपलब्ध करून द्यावेत. पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील अनधिकृत नळ कनेक्शन व अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे. त्यामुळे पुतळ्याची विटंबना होते व सुशोभीकरणही नष्ट होते. खाऊ गल्ली येथील परप्रांतीय व्यावसायिक विना लायसन्स टपऱ्या, हातगाड्या त्वरित काढण्यात यावे, असे निवेदन पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांना देण्यात आले आहे. मनपासमोर मधुकर हरिभक्त, गौतम गायकवाड, जावळे मामा, गुलाब कांबळे, सुनील जगताप, हनुमंत गोणे, अभिजित काटे, संजय कांबळे इत्यादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा. पुणे बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिलेच पाहिजे. पुणे बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेबांचे नाव दिलेच पाहिजे. पुणे स्टेशनचे अतिक्रमण हटवले पाहिजे. पुणे स्टेशनचे अतिक्रमण हटवले पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंचा, माता रमाबाई आंबेडकरांचा. पुणे स्टेशनचे अतिक्रमण हटवले पाहिजे. पुणे स्टेशनचे अतिक्रमण हटवले पाहिजे. आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. पुणे बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव. बहुजन प्रवाह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज 14 ऑगस्ट रोजी पुणे महानगरपालिका येथे धरणे आंदोलन सुरू आहे. भारतीय जागृती विकास संघाच्या माध्यमातून धरणे आंदोलन सुरू आहे. विषय आहे की पुणे स्टेशन येथील बस स्थानक, त्या बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे. आणि इतर एक बस स्थानक आहे ते बाजू वासवानी चौकामधील विजय सेल्स येथील जो कोंडव्याला जाणारी बस आहे आणि साळुंखे विहारला जाणारी जी बस डेपो आहे, त्या डेपोला सुद्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. हा एक विषय आहे. आणि दुसरा विषय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे पुणे स्टेशन येथील, त्या पुणे स्टेशन पुतळ्यापाशी जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे. आणि तिसरा एक विषय आहे की पुणे स्टेशनला जाणारे जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना अंध, अपंग, जे वृद्ध जे लोक आहेत त्यांना पुणे स्टेशनला थांबण्यासाठी जो रस्ता आहे त्या दोन्ही रस्त्याच्या बाजूला ॲम्ब्युलन्स थांबलेल्या असतात आणि त्या फुटपाथला व्यवसाय करतात. तर ते त्वरित सगळं काढण्यात यावं आणि तिथले जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना महानगरपालिकेने गाळे उपलब्ध करून द्यावे. तिथले जे व्यावसायिक आहेत ते 20-30 वर्षापासून धंदा करतात. त्या व्यावसायिकांना महानगरपालिकेने त्वरित गाळे उपलब्ध करून द्यावे आणि जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे. तर आपल्यासमोर एक सामाजिक कार्यकर्ते मधुकर हरिभक्त आहेत. सगळ्या आपल्याशी संवाद साधतात. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. हा काका, आज आपण त्याजवळ आज आपण पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करीत आहात. तर काय विषय काय आहे? सर्वांना माझा सप्रेम जय भीम. आज आज 14 ऑगस्ट रोजी आम्ही गेले 2-3 महिन्यापासून महानगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे की पुणे स्टेशन जवळील बस डेपो त्यांच्या
त्यांना डॉक्टर बाबासाहेब नाव द्यावे, त्वरित नाव द्यावे. आम्ही असे स्थानिक नगरसेवक 4 जण आहेत, चौघांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे. तरी तात्काळ त्यांनी त्याचा लवकरात लवकर विचार करावा आणि पाठपुरावा करून ठेवावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा स्टेशनजवळ काय ॲम्ब्युलन्स उभे राहतात, काही व्यावसायिक लोक असतात, धंदा फ्रूटचे वगैरे काय घेऊन बसतात, तर त्यांनाही न्याय द्यावा आणि पर्याय जागा देऊन त्यांना कुठेतरी एक गाळे उपलब्ध करून द्यावे. आणि अतिक्रमण सर्व त्या आंबेडकर पुतळ्याभोवती आहे, तर त्यांचे सुद्धा तिथे सगळं हटवण्यात यावे, कारण तिथं पर्याय त्यांना द्यावे. आणि खूप अडचण होते, वृद्ध माझ्यासारखं वयोवृद्ध माणूस आणि अंध अपंग अशा लोकांना येण्या जाण्यात अडथळा होत आहे. तरी तात्काळ अतिक्रमण हटवण्यात यावे ही विनंती. हां, तुमचं नाव सांगा. माझं नाव गौतम गायकवाड. आज आपण मूळ भारतीय जागृती विकास संघ त्यांचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र कांबळे साहेब हे जे धरणे आंदोलन केले आज या तारखेला 14/8ला, तर हा मागणीचा जो विषय आहे हे जवळजवळ 1 वर्षाच्या आतमधला विषय आहे. तर आपण सगळ्यांना पत्र दिलं तिथं कॉर्पोरेशनमध्ये. पण माझा एक मुद्दा असा आहे की फोटो जिंकोच्या आतमधील जे काय अतिक्रमण आहे, फोटो जिंकोमधील हे अतिक्रमण त्वरित हटवून त्याला न्याय देण्यात यावा. आणि त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे जे बसस्थानकाच्या पुणे स्टेशनमधील आणि साधू आसोनीच्या पुतळ्याच्या समोरील तिथं त्वरित एकोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं ही आमच्या आग्रहाची विनंती आणि आग्रहाची मागणी असते. हां, ते पुणे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या आजूबाजूला जे अतिक्रमण झालेले आहे त्या लोकांना आणि तिथं जे तो पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या बाजूला जे अतिक्रमण केलेलं आहे, तर त्या व्यावसायिकांना महानगरपालिकेने किंवा त्यांची जी खाऊगल्ली आहे, फोटो झुंको शेजारी खाऊगल्ली आहे, तिथेही त्यांची दुकानं आहेत, तिथेही त्यांची दुकानं आहेत आणि तिथली दुकानं बंद ठेवून ते इथं व्यवसाय करतात, दोन्हीकडे व्यवसाय करतात. तर त्या पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण हे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण स्वतः जातीने लक्ष घालून तेथील अतिक्रमण काढून टाकावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटने शिल्पकार त्यांच्या पुतळ्याची विडंबना होती. तिथे व्यवसाय करणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जे ग्रिल आहे त्या ग्रिलला ताडपत्री बांधलेली आहे, ताडपत्री बांधतात, तिथे चहा विकतात, भजी विकतात, अनेक असे व्यवसाय तिथे करता येते. आतमध्ये पानपोळी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या आतमध्ये पानपोळी आहे. बाहेर जो नळ आहे तो अनधिकृत आहे, तो नळ कोणाच्याही नावावर कनेक्शन नाही, त्याचं बिल कोण भरत नाही. तर त्वरित ते नळ कनेक्शन ही कट करण्यात यावे. तर तिथं जे व्यवसाय करतात, भजी पाव वगैरे असे काय हातगाडी लागतात ते तिथलं जे घाण खरकट जे पडतं आहे, तिथं जे मोठे मच्छर वगैरे झुरळं आणि मोठे मोठे घूस पाली असे निर्माण झालेले आहेत. आणि त्या पुतळ्यामध्ये होल पाडून पुतळा तो ठिकाणा होत आहे. तर तिथं पाणी मुरतं आहे, सांडपाणी मुरतं आहे. तर तिथला जो नळ कनेक्शन आहे ते नळ कनेक्शनही त्वरित कट करण्यात यावे असं आमचं निवेदन आम्ही नवल किशोर राम महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे. आणि तिथले प्रभागाचे 4 नगरसेवक आहेत, त्या 4 नगरसेवकांनी जातीने लक्ष घालून पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बसस्थानकाला नाव देण्यात यावं म्हणून अशी मागणी करण्यात आलेली आहे. तरी या 4ही नगरसेवकांनी जातीने लक्ष घालून त्वरित हा ठराव मंजूर करून घ्यावा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव त्या बसस्थानकाला व डेपोला देण्यात यावं अशी ही मागणी करण्यात आलेली आहे. आणि दुसरा विषय आहे की जे जुने व्यावसायिक आहेत,
पुणे स्टेशन येथील जे जुने व्यावसायिक आहेत 10 वर्षापासून 20 वर्षापासून रोडला धंदा करतात, व्यवसाय करतात, त्यांच्याकडे लायसन आहेत, तर त्यांना महानगरपालिकेने त्वरित त्यांना गाळे उपलब्ध करून द्यावेत. भाडे तत्वावर का असेना त्यांना गाळे उपलब्ध करून द्यावेत. ते बिचारे वर्षानुवर्ष रोडने पोट भरतात तर त्यांची त्वरित दखल घ्यावी. दुसरा अजून एक प्रश्न आहे की फोटो जिंको येथील ज्या टपऱ्या आहेत, जे अण्णा लोक परप्रांतीय लोक तिथं आलेले आहेत, अण्णा लोक व्यवसाय करता येते, अण्णा लोक आहेत सगळे, त्यांना किती जागा दिलेली आहे, किती भाडं भरता येते, लायसन कधीचे, लायसन जुने, लायसन ते बाद झालेले आहेत, लायसन आता रिन्यू केलेले नाहीत, जुनी लायसन आहेत त्यांची आणि ती लायसन चालत नाहीत, जुनी लायसन आहेत. आणि एका अण्णांनी 3-3, 4-4 अशा टपऱ्या केल्यात आणि मोठं असं शेड बांधलेलं आहे, त्यांना स्टॉल बांधलेले, शेड बांधलेले, त्यांना कुठल्या कायद्याची भीती नाही, कुठल्या नियमाची भीती नाही, सगळं उल्लंघन करतात आहे. कारण तिथले जे अधिकारी आहेत, अतिक्रमण अधिकारी आहेत, त्यांना त्यांचं पाकीट चालू आहे असं ते धडधडीत उघडपणे सांगतात. ते आम्ही महानगरपालिकेच्या लोकांना पैसे देतो, आम्ही पाकीट देतो आम्ही, असं ते स्पष्टपणे सांगतात. ते तर नवल किशोर राम आयुक्तांनाच आमची मागणी आहे. नवल किशोर राम यांना आमची मागणी आहे. आम्ही कुठल्याही क्षेत्रीय कार्यालयाच्या नाही, आमची मागणी थेट नवल किशोर राम आयुक्त आहेत, पुणेचे आयुक्त आहेत, त्यांच्याकडेच आमची मागणी आहे. तर त्यांनी स्वतः लक्ष घालून हे पुणे शहरातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळ्याचा परिसर आहे तो परिसर सगळा मोकळा करा. ते विटंबना होती, जगातून लोक आता आपल्या पुणे शहरामध्ये येतात, आले तर काय पाहतात ते सगळे अतिक्रमण, घाण, पुतळ्याची विटंबना. आणि हा जो पुतळा जर समजा कुठल्या दुसऱ्या महापुरुषांचा असता तर असं ठेवलं असतं का तुम्ही? केवळ तिथनं की जातीवादाचा संदेश जातोय. तर महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना मी विनंती करतोय. मी मूळ भारतीय जागृती विकास संघाचा अध्यक्ष बी आहे आणि मी बहुजन प्रवाह चॅनल संपादक पत्रकार पण आहे. या नात्याने मी आपल्याला विनंती करतो साहेब की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा त्वरित आपण अतिक्रमण मुक्त करावा. ससूनला स्टेशनला जाण्याचा जो मार्ग आहे तो दोन्ही बाजूला ॲम्ब्युलन्स थांबलेल्या आहेत, त्या दोन्हीकडचा जो रस्ता आहे तो मोकळा करून देण्यात यावा. अंध अपंग लोकांना जाण्यासाठी त्रास होत आहे, जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे. उद्या कुठलाही मोठा अपघात तिथं घडू शकतो. ही सर्वस्व जबाबदारी आपली आहे. तर आणि या सर्व बाजू लक्षात घेऊन आमचा जो विषय आहे नवल किशोर राम यांनी त्वरित सोडवावा ही आमची विनंती आहे. धन्यवाद.